नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर शो डिसेंबर 2024 मध्ये तुमचं स्वागत आहे. कुठलीही वेळ न दवडता आपण थेट जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? प्रश्न नीट ऐका. प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? ऑप्शन ए पटना पायरेट्स, ऑप्शन बी हरियाणा स्टीलर्स, ऑप्शन सी जयपूर पिंक पॅन्थर्स, ऑप्शन डी बेंगलुरू बुल्स. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स. 2024 प्रो कबड्डी लीग या स्पर्धेचे विजेतेपद हरियाणा स्टीलर्स या संघानं पटकावलं आहे. मित्रांनो, आपण जे वाचतो, आपण जे ऐकतो, त्यापेक्षा आपण जे पाहतो हे आपल्या जास्त लक्षात राहतं. त्यामुळं मी प्रत्येक प्रश्नाच्या शेजारी त्या प्रश्नाची निगडीत एक इमेज इथं टाकली आहे. त्यामुळं जेव्हा आपण परीक्षेमध्ये जाऊ, तेव्हा आपल्याला एखादा प्रश्नाचं उत्तर आठवलं नाही, तरी आपल्याला एखादी इमेज आठवून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी क्लिक होऊ शकतं. त्यामुळं ही इमेज तुम्ही व्यवस्थित बघा. मित्रांनो, प्रो कबड्डी लीगची सुरुवात 2014 मध्ये झाली. 2024 ची स्पर्धा ही 11वी स्पर्धा होती. या स्पर्धेचे अध्यक्ष अनुपम गोस्वामी आहेत. अंतिम सामन्यामध्ये हरियाणा स्टीलर्सनं पटना पायरेट्सचा 32-23 या फरकानं पराभव करत विजेतेपद पटकावलं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हरियाणा स्टीलर्स हे आहेत. मित्रांनो, यानंतर पुढे जाण्याच्या आधी सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर शो नेमका काय आहे, यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. द करंट अफेअर शो या मागची संकल्पना अशी आहे की प्रत्येक महिन्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर सरळ सेवेच्या अनुषंगानं 15 प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंतिम क्षणाला रिवाईज करताना अतिशय कमी वेळेत तुमचा पूर्णपणे करंट अफेअर्स कंप्लीट व्हावा, त्यासाठी हा शोची निर्मिती मी केलेली आहे. त्यामुळं हा शो प्रत्येक महिन्याच्या 15 क्वेश्चनवर आधारित असणार आहे, जे की एक्झामच्या रिलेटेड, निगडीत किंवा अंदाजित प्रश्न असणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर आपण जाऊया थेट दुसऱ्या प्रश्नाकडं. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद कोणी पटकावले? प्रश्न नीट ऐका. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद कोणी पटकावले? ऑप्शन ए डी गुकेश, ऑप्शन बी मॅग्नस कार्लसन, ऑप्शन सी कोनेरे हम्पी, ऑप्शन डी डिंगलर रे. मित्रांनो, डी गुकेश सध्या खूप चर्चेत आहे. डी गुकेशनं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं आहे. वयाच्या 18व्या वर्षी ही कामगिरी त्यांनी केली आहे. गॅरी कॅस्परो याचा 22व्या वर्षी विजेतेपदाचा विक्रम मोडून त्यानं हा विक्रम कमी वयात विजेतेपद मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यानं चायनाच्या डिंगलारेन याला हरवून हे विजेतेपद मिळवलं आहे. मित्रांनो, या 2024 मध्ये बुद्धिबळाच्या 3 महत्त्वाच्या स्पर्धा पार पडल्या. चेस ऑलिम्पियाड, विश्वविजेतेपद आणि जलद बुद्धिबळ स्पर्धा. या तिन्ही स्पर्धेमध्ये भारताला विजेतेपद मिळालं आहे. त्यामुळं जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, तेव्हा आपल्याला कुठल्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला आहे हे आपल्याला नीट पाहावं लागेल. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कोनेरू हम्पी. मित्रांनो, कोनेरू हम्पी या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण जलद बुद्धिबळ स्पर्धेबद्दल आपल्याला विचारलं गेलं आहे. कोनेरू हम्पीबद्दल मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो. कोनेरू हम्पी ही आंध्र प्रदेशची रहिवासी आहे. 2003 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. 2007 मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. तिनं ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. याच्या आधी तिनं ही स्पर्धा 2019 मध्ये जिंकली होती. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचे तुम्हाला माहिती दिल्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. केन बेटवा नदीजोड प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यात झालं? प्रश्न नीट ऐका. केन बेटवा नदीजोड प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यात झालं? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जन्मजयंतीचं औचित्य साधून 25 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. केन बेटवा नदी जोड प्रकल्प हा भारतातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे. केन आणि बेटवा ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत आणि याचं उद्घाटन खजुराहो, छतरपूर, मध्य प्रदेशमध्ये केलं गेलं आहे. अशा प्रकारे ह्या प्रश्नाची माहिती तुम्हाला दिल्यानंतर आपण जाऊया थेट पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. वीर बाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न नीट ऐका. वीर बाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर आहे 26 डिसेंबर. वीर बाल दिन 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि 14 नोव्हेंबरला जो साजरा केला जातो तो आहे बाल दिवस. स्वर्गीय पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, पीएम राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024चं वितरण वीर बाल दिवसाचं औचित्य साधून करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. टोटल 17 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 2 जणींचा समावेश आहे. करीना थापा अमरावतीची, शौर्यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि केया हाटकर मुंबईची, जी दिव्यांग आहे, तिला तिच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला आहे. त्यामुळं तुम्हाला वीर बाल दिवस आणि त्या राष्ट्रीय बाल पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे आहे, जेणेकरून परीक्षेत तुमचा प्रश्न चुकणार नाही. यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? प्रश्न नीट ऐका. आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन 1 शक्तिकांता दास, ऑप्शन बी संजय मल्होत्रा, ऑप्शन सी उर्जित पटेल, ऑप्शन डी रघुराम राजन. मित्रांनो, हा प्रश्न घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण की नुकतंच पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. ते आरबीआयचे 15वे गव्हर्नर होते. त्यांनी 1991च्या आर्थिक संकटात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 13वे प्रधानमंत्री होते.
ते सलग 33 वर्ष राज्यसभेचे सदस्य होते आणि विरोधी पक्षनेते सुद्धा होते. मनमोहन सिंग हे आरबीआयचे 15वे गव्हर्नर होते आणि त्याच अनुषंगानं आपल्याला नवनियुक्त आरबीआयचे गव्हर्नर 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड केली आहे. हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. त्यामुळं हा प्रश्न मी घेतला आहे. एकतर आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण किंवा मनमोहन सिंग कितवे गव्हर्नर होते? हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. यानंतर आपण जाऊया 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. राष्ट्रपती कुठल्या कलमांतर्गत राज्यपालाची नेमणूक करतात? प्रश्न नीट आहे का? राष्ट्रपती कुठल्या कलमांतर्गत राज्यपालाची नेमणूक करतात? ऑप्शन ए कलम 76, ऑप्शन बी कलम 155, ऑप्शन सी कलम 52, ऑप्शन डी कलम 165. मित्रांनो, नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 राज्याचे नवीन गव्हर्नर नेमले आहेत. त्यामुळं खूप लोकांना राज्यपालांची नावं आणि राज्य तोंडपाठ असतात. त्यामुळं प्रश्न सेट करताना TCS किंवा IBPS थेट नाव न विचारता कलम विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मी हा प्रश्न इथं घेतला आहे. 5 राज्याचे नवीन राज्यपाल कोण? तर मणिपूरचे अजय कुमार भल्ला, मिझोरामचे विनय कुमार सिंग, बिहारचे आरिफ मोहम्मद खान, केरळचे राजेंद्र आर्लेकर, ओडिसाचे हरिबाबू कुंभमपती. मित्रांनो, कलम 155 अंतर्गत राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करत असतात. कलम 76 अटॉर्नी जनरलसाठी कलम आहे. कलम 52 राष्ट्रपतींची रिलेटेड कलम आहे आणि कलम 165 राज्याचे महाधिवक्ता यांच्याबद्दलचं हे कलम आहे. हे माहिती थोडक्यात कळल्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 7 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. एक देश एक निवडणूक या संदर्भातील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न नीट आहे का? एक देश एक निवडणूक या संदर्भातील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए रामनाथ कोविंद, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी पी चौधरी, ऑप्शन डी अरविंद पनगारिया. मित्रांनो, 2 सप्टेंबर 2023 रोजी एक देश एक निवडणूक याबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली होती. त्याचं अध्यक्षपद देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे होतं. त्यांनी 14 मार्च 2024ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर 12 डिसेंबर 2024ला कॅबिनेटनं विधेयकाला मंजुरी दिली. 17 डिसेंबर रोजी लोकसभेत हे सादर झालं आणि 269 विरुद्ध 198 या मतानं हा घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं. 129वं घटनादुरुस्ती विधेयक होतं. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेतली गेलेली ही पहिली मतचाचणी होती आणि यानंतर ह्या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये 39 सदस्य होते. त्यामध्ये राज्यसभेचे 12, लोकसभेचे 27 इतके सदस्य होते आणि या समितीचे अध्यक्ष होते पी चौधरी. त्यामुळं आपल्याला इथं IBPS TCS इथं गुगली टाकू शकतं. त्यामुळं आपल्याला रामनाथ कोविंद आणि पी चौधरी हे दोन्ही नावं लक्षात असली पाहिजेत, जेणेकरून परीक्षेमध्ये आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. हॉर्नबिल महोत्सव कुठल्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न. कुठलाही सरळ सेवा किंवा कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न बरोबरच येणार आहे. प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड. मित्रांनो, हा प्रश्न घेण्यामागचं कारण होतं की या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. डिसेंबर 2000 रोजी पहिल्यांदा हा उत्सव साजरा केला गेला होता. 1 ते 10 डिसेंबर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. कोहिमा नागालँड येथे हा उत्सव साजरा केला जातो आणि यावर्षी सिक्कीम हे भागीदार राज्य म्हणून या महोत्सवासाठी लाभलं आहे. मित्रांनो, सोपा प्रश्न होता. याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला करण्याची गरज नाहीये. मी जेवढी सांगितली तेवढी माहिती पुरेशी ठरणार आहे. यामुळे आपण थेट जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार देशातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र किती आहे? मित्रांनो, प्रश्न नीट आहे का? इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार देशातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र किती आहे? चौरस किमीमध्ये आपल्याला हे उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन ए 8,27,357, ऑप्शन बी 8,27,358, ऑप्शन सी 8,27,359, ऑप्शन डी 8,27,360. याचं उत्तर आहे मित्रांनो 8,27,357. तुम्हाला ही फिगर लक्षात ठेवावी लागेल, कारण तुम्हाला ह्या रिपोर्टवर दुसरं काही प्रश्न विचारतील असं मला वाटत नाही. पण तरीही मी तुम्हाला इतर माहिती सुद्धा सांगतो. 1987 पासून हा रिपोर्ट दर 2 वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. भारतामध्ये वन क्षेत्र एकूण 7,15,343 चौरस किलोमीटर आहे. वृक्ष क्षेत्र 1,12,014 स्क्वेअर किलोमीटर आहे. देशाच्या एकूण 25.61% वन व वृक्ष क्षेत्र आहे. याबद्दलची एवढी माहिती पुरेशी आहे, कारण यानंतरची माहिती तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करेल. आणि तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मी एक PPT बनवून तुम्हाला ती देईल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टवर. जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुम्हाला PDF फाईल त्याबद्दलची उपलब्ध करून देईल. यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? प्रश्न नीट आहे का? संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए संजीव खन्ना, ऑप्शन बी मदन लोकूर, ऑप्शन डी DY चंद्रचूड, ऑप्शन डी HJ कानिया. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मदन लोकूर. मित्रांनो, मदन लोकूर हे दिल्ली, गुवाहाटी, आंध्र प्रदेश या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये चीफ जस्टिस म्हणून काम करत होते. सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा ते राहिलेले आहेत. फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात अनिवासी पॅनलमध्ये न्यायाधीश म्हणून नेमले गेलेले पहिले भारतीय न्यायमूर्ती आहेत. त्यामुळं ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. संजीव खन्ना हे नुकतेच 51वे चीफ जस्टिस म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 50वे होते DY चंद्रचूड आणि HJ कानिया हे
पहिले चीफ जस्टिस होते. ही अतिरिक्त माहिती तुमच्या लक्षात तुझ्या. यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ यांना मिळाला. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, साहित्य अकादमी 1954ला स्थापन झाली. 1955 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये संविधानातल्या 22 भाषा अधिक इंग्लिश आणि राजस्थानी या भाषांकरिता हा पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमीचं हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे आहे. माधव कौशिक हे सध्याचे अध्यक्ष आहेत. कृष्णात खोत यांना 2023चा रिंगण कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता व वंदना लाट यांना 2 वर्षापूर्वी हा पुरस्कार मिळाला होता. यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? प्रश्न नीट ऐका. टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए टेलर स्विफ्ट, ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी झेलेन्स्की. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना हा 2024चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2023मध्ये टेलर स्विफ्ट हिला हा पुरस्कार मिळाला होता. मित्रांनो, टाइम मॅगझिन 1927 पासून हा पुरस्कार देतं. 1930 मध्ये महात्मा गांधींना हा पुरस्कार मिळाला होता आणि हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. ट्रम्प तात्यांना हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे. 2016 मध्ये देखील त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. नरेंद्र मोदींबद्दल अधिकची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो की नुकताच कुवेत सरकारनं नरेंद्र मोदींना पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदींना आतापर्यंत जागतिक स्तरावर जवळपास 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते 20 पुरस्कारांची यादी तुम्ही एकदा नीट पाहून घ्या. त्यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए माधव गाडगीळ, ऑप्शन बी पूना गाडगीळ, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी निर्मला सीतारामन. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए माधव गाडगीळ. मित्रांनो, माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटाचा पर्यावरणीय ऱ्हास यावर अभ्यास करण्यासाठी 2013 साली एक कमिटी नेमण्यात आली होती. त्या कमिटीचे अध्यक्ष होते माधव गाडगीळ. UNEPच्या लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणजे जीवन गौरव श्रेणीमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2005 पासून 122 मान्यवरांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार भेटलेला आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 13 नंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर हा आहे. समांतर चित्रपटांची निर्मिती भारतामध्ये कोणी सुरू केली? समांतर चित्रपटाची भारतामध्ये सुरुवात कोणी केली? ऑप्शन ए सुजित सरकार, ऑप्शन बी डेव्हिड धवन, ऑप्शन सी सत्यजित रे, ऑप्शन डी श्याम बेनेगल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे श्याम बेनेगल. श्याम बेनेगलबद्दल परीक्षाभिमुख माहिती मिळवण्यासाठी तुम्ही याच चॅनलवर एक रील टाकलेला आहे. त्या रीलमध्ये तुम्ही जर ते रील पाहिलं तर श्याम बेनेगल यांच्या संदर्भाची पूर्ण परीक्षाभिमुख माहिती त्या रीलमध्ये मी टाकलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल तर ते रील नक्की बघा, जेणेकरून श्याम बेनेगल यांच्या आयुष्यासंदर्भातील सर्व माहिती, त्यांची कारकीर्द कशी होती, चित्रपटाबद्दलचं त्यांचं योगदान, चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान, ह्या सर्वबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे ते रील नक्की पहा. त्यामुळं हा प्रश्नाचं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगणार नाही, त्या रीलमध्ये तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर वळूया आपण 15वा प्रश्न. शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार 2024 सालचा सर्वोत्तम शब्द कोणता? प्रश्न नीट आहे का. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार 2024 सालचा सर्वोत्तम शब्द कोणता? ऑप्शन ए पोलरायझेशन, ऑप्शन बी ब्रेन रॉट, ऑप्शन सी मॅनिफेस्ट, ऑप्शन डी डिम्युअर. मित्रांनो, पोलरायझेशन हा मेरियम वेबस्टर या डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे. मॅनिफेस्ट हा कॅम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे. डिम्युअर हा डिक्शनरी.comचा वर्ड ऑफ द इयर आहे. त्यामुळं ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे ब्रेन रॉट. त्यामुळं ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे ब्रेन रॉट. तर मित्रांनो, अशा प्रकारे डिसेंबर 2024 वर आधारित 15 प्रश्नांसाठीचा हा करंट अफेअर्स शो इथं आपण कंप्लीट करत आहोत. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला डिसेंबर 2024चे काही महत्त्वाच्या 10 घडामोडी मी तुम्हाला बुलेट पॉईंटमध्ये सांगणार आहे. त्यामुळं परीक्षेला जाण्याआधी यावर एक नजर नक्की टाका. पहिला पॉईंट आहे माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश भारतातला 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाला आहे. त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव रीतापानी व्याघ्र प्रकल्प असणार आहे. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर आहे काव्या मेहरा. काव्या मेहरा हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जागतिक ध्यान दिन हा दरवर्षी 21 डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. चौथा मुद्दा आहे इन पर्सूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे नजमा हेपतुल्ला यांचं आत्मचरित्र आहे. कुसुम मोहीम महाराष्ट्र सरकारनं नवीन कुष्ठरोगी शोधण्यासाठी चालू केली होती. ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. मधुमेहासाठी पहिली जैविक बँक चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली आहे. स्लायनिक्स ही युद्ध सराव भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होतो. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली सरकारनं चालू केली आहे. महिन्याला ते 1000 रुपये देणार आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आणि मध्य प्रदेशच्या लाडली बहीण या योजनेच्या पार्श्वभूमीवर ही योजना दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी घोषित केली आहे. ट्रॅव्हल आणि टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे. कास पटेल यांची FBI प्रमुखपदी निवड झाली आहे. FBI प्रमुखपदी निवड होणारे हे पहिले भारतीय अमेरिकन आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे डिसेंबर 2024चे महत्त्वाचे 15 प्रश्न आणि 10 बुलेट पॉईंट्स या तर मित्रांनो, अशा प्रकारे डिसेंबर 2024चे महत्त्वाचे 15 प्रश्न आणि 10 बुलेट्स पॉईंट्स यांचा समावेश असलेला सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर शो इथे संपत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या सरळ सेवेच्या क्राऊडसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू
सरळ सेवा स्पेशल द करंट अफेअर्स शो नोव्हेंबर 2024 सोबत. तोपर्यंत धन्यवाद.